कारमध्ये प्रदीपसह 2 मुली आणि पत्नी होती। गाडी लग्नस्थळी पोहोचल्यावर पत्नी आणि मोठी मुलगी गाडीतून खाली उतरून पुढे निघाले। यानंतर प्रदीप गाडी पार्क करण्यासाठी गेला। धाकटी मुलगी गोरविका नगर मोठी मुलगी आणि आईसोबत पुढे गेल्याचे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी कार पार्क करून लॉक केली व प्रदीप आणि प्रदीपची पत्नी आपापल्या नातेवाईकांना भेटायला गेले। परंतु काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की गोरविका त्यांच्यासोबत नाही। प्रदीप नगर यांना वाटले की गोरविका पत्नी आणि मोठ्या मुलीचा आहे, तर गोरविकाच्या आईला वाटले की ती वडिलांसोबत आहे। 1 ते 2 तास शोध घेतल्यानंतर प्रदीप आणि त्याची पत्नी गाडीकडे परतले, तेव्हा त्यांना गोरविका गाडीच्या मागच्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। पालकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले। तिथे डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले, परंतु गोरविकाच्या कुटुंबियांनी शवविच्छेदन आणि पोलिसांना तपास करण्यास नकार दिलाय। 3 वर्षीय मुलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झालाय। याला कारणीभूत आई वडिलांचा निष्काळजीपणा ठरलाय। आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? लहान मुलांना गाडीत झोपवून गाडी पार्क करून पालकांनी जाऊ नये। उन्हात गाडीत मूल झोपलेलं आहे तर चटकन काम करून येऊ असं करू नये। गाडीच्या काचा बंद, एसी बंद, त्यात गाडी तापते। लहान मुलं अगदी 10 वर्षापर्यंतची पण पळून निघतात, श्वास गुदमरतो। आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यायला हवी।